राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। राज्यामधील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। संकट 11 जिल्ह्यांमध्ये एकूण अलर्ट आले आहे। एकूण 17 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान वादळी पावसाची शक्यता। यामध्ये खरीप हंगामावरचा बहुतांश नुकसान होण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जात आहे। एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुकेश अंबानी पुन्हा आशियाचे सम्राट। देशातील अब्जाधीशांची संख्या 308 वर आणि या यादीमध्ये अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर गेलेत। कापूस दरात खरेदीला हवी आणखी मुदतवाढ। 15 मार्च रोजी संपणार मुदत। बाजारात हमीभावापेक्षाही कमी दराने होत आहे कापूस खरेदी। यामुळे शेतकरी अडचणीत। कापूस खरेदीची अंतिम तारीख ही मार्च एंडिंगपर्यंत करावी अशी शेतकऱ्यांची आशा वाढत आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका। देशात पुरेसा इंधन साठा। LPG उत्पादनात 28% वाढ अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांनी आपल्याला दिलेली आहे। घाबरू नका, बुकिंग केल्यानंतर 7 तासात सिलेंडर। खानदेशात दर्जेदार केळी अवकेत वाढ, पण मात्र दरवाढीच्या आशेवर पडले पाणी। युद्ध परिस्थितीमुळे केळीला कमी भाव मिळत आहे। यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। PM किसान योजना शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 18,640 कोटी रुपये। आजपासून वितरणास होणार सुरुवात अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच प्रसारित केलेली आहे। पण मात्र यासाठी आपले KYC असणे आवश्यक आहे। शेतकरी कर्जमाफीचा अर्थ उघड। जर तुम्ही 2024-25 मध्ये 5 लाख रुपये कर्ज काढलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये कर्ज हे भरावं लागणार आहे आणि सरकारकडून 2 लाख रुपये कर्ज हे माफ होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आले रे आले तेल आले। भारतामध्ये एक जहाज शेनलॉंग टँकर हे तेल घेऊन आलेलं आहे। युद्धामुळे एकूण 85 देशांमध्ये पेट्रोल महाग झालेले आहे। इराण आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे व यामुळे युद्ध हे अधिक चिघळणार असा विश्वास वाढत आहे। सर्वच बँकांचे पीक कर्ज होणार माफ। शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। शेतकऱ्यांमधील संभ्रम अवस्था पार मिटलेली आहे। बँक सरकारी असो अथवा खासगी कर्ज हे माफ होणारच। उन्हाच्या झाडांमुळे विजेची मागणी वाढली। राज्यात ऐन मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा हा जवळपास 40 अंशाच्या वर गेलेला आहे व त्यामुळे विजेची मागणी ही वाढलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी संसदेमध्ये आवाज उठवा यासाठी घेतली। आमदार रोहित पवार यांनी केजरीवाल यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली व त्यांना दिलासा दिला। पंचवीस लाख बहिणी होणार लखपती दीदी। आता झालेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना यामध्ये अधिक भर टाकत त्यामधील 25 लाख महिलांना स्वायत्तासाठी 1 लाख रुपये देणार आहे अशी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये। 15 मार्च म्हणजेच आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होण्यास ही सुरुवात होणार आहे। पण मात्र यासाठी KYC असणे हे कंपल्सरी आहे। आपली जर KYC नसेल तर मात्र KYC आपण नक्की करून घ्यावी। रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट दुष्काळमुक्तीकडे वाट